नमस्कार. कधी विचार केलाय का की मराठीत शब्दांची जादू नेमकी चालते कशी? म्हणजे एका शब्दाचे अनेक शब्द कसे होतात? आज आपण तीच गंमत, तीच शब्द जादू शिकणार आहोत. एकदा का हे मंत्र तुम्हाला कळाले ना की मराठी भाषा आणखी सोपी आणि एकदम मजेशीर वाटायला लागेल. चला तर मग सुरू करूया. तर बघा, आजच्या आपल्या या जादूच्या वर्गात आपण काय काय करणार आहोत. सगळ्यात आधी या जादूचा पाया काय आहे ते समजून घेऊ. मग शब्दांना बदलणारे 2 मुख्य मंत्र शिकू. त्यानंतर काही जे अवघड शब्द असतात ना, त्यांना कसं हाताळायचं ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही स्वतः ही जादू वापरून बघणार आहात. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भालापासून. मराठी व्याकरणात वचन नावाची एक संकल्पना आहे. आता वचन म्हणजे काय? अगदी सोपा आहे. आपण एका वस्तूविषयी बोलतोय की अनेक वस्तूंविषयी, हे ज्यावरून ठरतं त्यालाच वचन म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा आपण फक्त एका गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा तो शब्द झाला एकवचन, आणि एकापेक्षा जास्त असल्या की झालं अनेक वचन. हीच आहे आपल्या शब्दजादूची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी. सोपं आहे ना? आता खरी गंमत सुरू होतीये. अशी कल्पना करा की आपल्या हातात एक जादूची कांडी आहे आणि आपण तिच्या एकाच स्पर्शाने कोणत्याही एका वस्तूचं रूपांतर अनेक वस्तूंत करणार आहोत. याच कल्पनेवर आपले पुढचे सगळे जादूचे मंत्र आधारलेले आहेत. चला, आपला पहिला जादूचा मंत्र शिकूया. हा आपला सगळ्यात जास्त वापरला जाणारा मंत्र आहे बरं का. हा नियम अशा अनेक शब्दांना लागू होतो ज्या शब्दांचा शेवट आ या स्वराने होतो. उदाहरणार्थ वडा किंवा कोंबडा. इथे बघा, ही जादू कशी काम करतीये. वडा या शब्दाच्या शेवटी येतो आ, बरोबर? पण जेव्हा अनेक वडे असतात तेव्हा आपण म्हणतो वडे. म्हणजे काय झालं? आचा बदलून ए झाला. तसंच कोंबडाचे झाले कोंबडे आणि महिन्याचे झाले महिने. पाहिलात किती सोपा आहे? हा मंत्र आपल्याला पक्का लक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी आपण तो एका तालात म्हणूया. मी म्हणतो, माझ्या मागे म्हणा. तयार? एक वडा अनेक वडे. चला अजून एकदा. एक वडा अनेक वडे. छान. वा. आता वळूया आपल्या दुसऱ्या जादूच्या मंत्राकडे. हा नियम बऱ्याचदा अशा शब्दांना लागू होतो ज्यांचा शेवट ई या स्वराने होतो, जसं की नदी. पण थांबा, ह्यात एक छोटासा ट्विस्ट आहे. ही उदाहरणं बघा. नदी या शब्दाच्या शेवटी ई आहे, पण अनेकवचन करताना तो होतो नद्या. पाहिलंत? ईचा झाला या. हाच आहे तो छोटासा ट्विस्ट. तसंच खोलीचे होते खोल्या आणि काठीचे होते काठ्या. चला तर मग हा दुसरा मंत्र पण पाठ करून टाकूया. माझ्यासोबत म्हणा. एक नदी अनेक नद्या. परत एकदा. एक नदी अनेक नद्या. उत्तम. बरं, आतापर्यंतची जादू तर खूप सोपी होती हो ना. पण काही शब्द ना थोडे वेगळे असतात. काही शब्दांना काहीतरी जोडावं लागतं, तर काही शब्द इतके हट्टी असतात की ते बदलायलाच तयार नसतात. इथे बघा, 2 वेगवेगळे प्रकार दिसतायत. डावीकडे काही शब्दांमध्ये आपण शेवटी एक अक्षर जोडतो, जसं वाटचं होतं वाटा किंवा गोष्टचं होतं गोष्टी. आणि आता उजवीकडे बघा. हे आहेत सगळ्यात हट्टी शब्द. हे अजिबात बदलत नाहीत, जसं की देव किंवा खडक. एक असो किंवा अनेक, ते सारखेच राहतात. या न बदलणाऱ्या शब्दांचा मंत्र तर सगळ्यात सोपा आहे, कारण यात काहीच बदलायचं नाहीये. चला म्हणूया. एक देव अनेक देव. हे लक्षात ठेवणं किती सोपं आहे, नाही का? चला, आतापर्यंत आपण जे काही मंत्र शिकलो ते वापरून बघायची वेळ आली आहे. एक छोटीशी परीक्षाच समजा. मी शब्द देईन, तुम्ही त्याचं अनेक वचन ओळखायचे. तयार आहात ना? पहिला शब्द आहे पुस्तक. जरा विचार करा, याचं अनेक वचन काय बरं असेल? थोडा वेळ घ्या. आणि उत्तर आहे पुस्तके. ज्यांनी ज्यांनी हे ओळखलं त्यांना शाबासकी. अगदी बरोबर. वाह. पुढच्या शब्दासाठी तयार? शब्द आहे डोळा. आता आठवा बरं, कुठला मंत्र लागेल इथे? अगदी बरोबर, याचं होतं डोळे. अरे वा, तुम्ही तर आपला पहिला मंत्र वापरलाच की. आचा ए झाला, डोळाचे झाले डोळे. आता हा शब्द बघा, होडी. या शब्दाच्या शेवटी ई आहे बरं का. मग काय होईल याचं अनेक वचन? आणि जादुई शब्द आहे होड्या. खूपच छान. म्हणजे आपला दुसरा मंत्र, तो ईचा यावाला ट्विस्ट तुमच्या पक्का लक्षात आहे तर. ठीक आहे. आता शेवटचं आव्हान, आणि हे जरासं अवघड आहे. शाळा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? शाळे असं होईल का? नीट विचार करा. नाही, यात काहीही बदल होत नाही. हा त्या हट्टी शब्दांपैकी एक आहे. लक्षात आहे ना? म्हणून एक शाळा असली
तरी शाळा आणि अनेक असल्या तरी शाळाच. तर ही आहे आपली आजची जादूची वही. आपण 4 मुख्य मंत्र शिकलो. पहिला आचा ए होतो जसं वडावडे, दुसरा ईचा या होतो जसं नदी नद्या, तिसरा काही शब्दांना आपण अक्षर जोडतो जसं वाट वाटा, आणि चौथा सगळ्यात सोप्पा, काही शब्द अजिबात बदलत नाहीत जसं देव देव. हे 4 मंत्र लक्षात ठेवले की अनेक शब्दांची रूपं तुम्हाला सहज ओळखता येतील. आज आपण शब्दांना बदलण्याची ही गंमत पाहिली. पण लक्षात ठेवा, कोणतीही जादू सरावाने साधते. तर मग आता तुम्ही कोणते नवीन शब्द शोधणार आहात आणि त्यांच्यावर ही जादू आजमावून पाहणार आहात? शोधत रहा, सराव करत रहा आणि या भाषेच्या जादूचा आनंद घेत रहा.